पाणी पुरवठा रिलेटेड एक नाही असंख्य समस्यांनी आपलं शहर त्रस्त आहे आणि हे होत असताना महापालिका म्हणून आपल्या पाणी पुरवठा विभागाने जी दक्षता घ्यायला पाहिजे, जे नागरिकांपर्यंत सूचना द्यायला पाहिजे, जे काही नागरिकांच्या अडचणी समजून घ्यायला पाहिजे. आपले पाणी पुरवठा विभागातील अधिकारी साधारणपणे आमच्या ह्या पदाधिकाऱ्यांची तक्रारी अशी आहे की कोणी उचलत नाही. 35 वर्ष जुनी पाईपलाईन, परंतु जर प्रॉब्लेम झाला आहे तर आपण जनतेपर्यंत सांगायला तर पाहिजे की बाबा असा असा प्रॉब्लेम झाला आहे, आज नाही उद्या पाणी येईल, उद्या नाही परवा येईल. ज्या वेळेस ज्या ठिकाणी काही कमी, मला वाटतं 50% ठिकाणी सांगितलं जातं की आजच्या ऐवजी उद्या पाणी येईल, परंतु उद्या फोन केला की परवा त्याचं उत्तर असते की परवा पाणी येईल. म्हणजे त्यांनाही फिक्स माहित नाही की नेमकं काय करायचंय. आपण ना टाइम कॅल्क्युलेशन करतोय, ना आपण क्वांटिटी कॅल्क्युलेशन करतोय, ना त्या क्वांटिटीची क्वालिटी कॅल्क्युलेट करतोय. म्हणजे पाणी पुरवठा विभागामध्ये लिटरली आपण राम भरोसे चाललोय, काहीच होत नाही, काहीच. आणि मॅन पॉवर कमी आहे, माणसं नाहीये, आम्ही 18 20 तास काम करतोय, याचं कौतुक आम्हाला पण आहे, नाही असं नाही. त्याला उपयोग नाही ना साहेब, रिझल्ट आहे ना. या मुख्य कारणासाठी आम्ही तुमच्याकडे आलो. अगोदर आपण या विषयावर बोलू, बाकी अजून एवढे विषय आहेत आम्हाला बोलायचे आपल्या बरोबर, एक एक मिनिटात आम्ही तुमच्या समोर मांडू. परंतु पाणी पुरवठा हा सगळ्यात महत्वाचा विषय, मला वाटतं अगोदर आपण त्याच्यावर बोलू तर बरं. टँकरची मनमानी चालू आहे, लोक पैसे भरतात, ऍडव्हान्स मध्ये 3 महिन्याचे पैसे घेतात, 5 दिवस टँकर जात नाही, ऍडव्हान्स मध्ये पैसे घेऊन टँकर जात नाही, तर हे अवघड आहे. काही बार हालतून साईडचा त्रास आहे की तिथं टँकर जाते ना, तिथं पाण्याची लाईन आहे. काय म्हणजे लोकांनी जगायचं कसं तिथलं, हे तर फारच मुश्किल काम. जसं पहिले सर म्हटलंय, अनेक घोषणा केल्या सर, 2 दिवसाआड पाणी होईल, 31 डिसेंबरला मिळेल, नोव्हेंबरला मिळेल, अनेक घोषणा झाल्या, पण प्रत्यक्षात आता ही जी बातमी आहे 10 दिवस उलटून होतं पाणी. तुम्हाला मागचा पूर्ण म्हणजे अक्षरशः म्हणजे चातक पक्षासारखं त्या नळाच्या पाण्याची वाढ ही परिस्थिती आहे. आता लोकप्रतिनिधी जे आहेत सन्मान्य ज्यांनी ही आश्वासनं दिली, मान्य न्यायालयाच्या माध्यमातून सुद्धा आपण affidavit 17 बातमी झाल्या, परंतु सर रिझल्ट काय मिळत. एक तर नवीन पाणी पुरवठा लाईन कधी होईल माहित नाही, अनिश्चित काळाकरता त्याच्या कामाचं प्रगती हवा तो आपल्याला, परंतु जी व्यवस्था आहे ती तरी किमान जे 4 दिवस 5 दिवस 6 दिवस आड पाणी मिळत होतं, ते तरी व्यवस्थित जर असलं तर किमान हे चालेल, नियोजन होतं. ऐकतो साहेब, जायकवाडीहून जे पाणी येतं रात्री टाक्या भरल्या जातात, आमच्या बघण्यात असं आली तर इतकं कमी प्रेशर असतं, अक्षरशः 2 शेड वरती 3 तासाला 1 मीटर लेवल येते टाकीची. त्या भागात कोणाचंच लक्ष नाहीये, इकडून येणारं पाणी किती येतं तिकडे लक्ष नाहीये. आम्ही जे बघतो ते आपले जे डेली विजिटचे किंवा ते फिक्स पे वरती कर्मचारी लावलेले, ते विचार रात्रंदिवस मेहनत करतात आणि थोडेफार जे ते शिल्लक राहिलेले आहेत आपले अधिकारी अभियंते, त्यांची कधी भेटही होत नाही, ते कधी फोनवरही उपलब्ध नसतात. त्यांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. जायकवाडीहून येणाऱ्या पाण्याकडे जर आपण लक्ष दिलं तर शहरामध्ये व्यवस्थित पाणी मिळू शकतं. सर्वप्रथम मी क्षमा मागतो की बाळासाहेब थोरात वाढण्यापर्यंत जात होते, त्यांना मला वाटतं 5 मिनिटात होईल, परंतु असे आज ते गेलं इकडे चला इकडे बघा इकडे बघा, ते म्हटलं लोक बसलेलं आहे आणि शेवटी मला उशीर झाला, त्याबद्दल मी आणि खरंच आज शहरामध्ये एक समस्या अशी आहे की त्यांना सर्वांना भेटणारी आहे ते पाणी, आणि आम्हाला ज्या पद्धतीचं आकडेवारी, ज्या पद्धतीचं प्रगती आहे जून पर्यंत केलं होतं, की जून नंतर यावर्षी तुम्ही पावसाची परिस्थिती जर बघितलं ते सलग कधीही असे ड्राय स्पेल आपल्याला भेटले नाही. ते ड्राय स्पेल भेटल्या नसल्यामुळे बरेच लेअरिंगचं काम आहे आणि त्या ठिकाणी जागवेलचं काम आहे, त्या ठिकाणी पूर्ण पाणी भरून घेतो आणि त्याला डिवॉटरिंग करण्यासाठी जवळपास 15-15 दिवस लागतो
आणि शेवटी कारण मला बघा तुम्ही असे नॉर्मल लोक नाही आहे. तुम्ही त्या महानगरपालिकेशी प्रयत्न करणारे आणि या महानगरपालिका चालवलेल्या लोकप्रतिनिधी आहेत. माननीय माझे महापौर असतील, राजूभाई असतील, शिंदे असतील, हे सर्व लोकप्रतिनिधी आहेत. ते तुम्हाला मला प्रॉब्लेम काय होतो आम्ही काम करू लागलो का येस बट व्हॉट आर द प्रॉब्लेम्स दॅट यू नीड टू बी अवेअर अँड देन आय कॅन टेल की कधीपर्यंत होण्याची आहे. तुम्ही म्हणताय 1 वर्ष लागणार आहे. मला वाटतं 1 वर्ष लागणार नाही. त्याला रिझनिंग सांग. कारण ह्या 4 महिन्यामध्ये आम्हाला नोव्हेंबर